ज्योतिबा दर्शन उद्या पहाटेपासून खुलं होतंय। ज्योतिबा दर्शन सलग 79 तास आता खुलं राहणार आहे। 22 एप्रिल पहाटेपासून 24 एप्रिल पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे। तर एसटी विभागाकडून 150 जादा बसेस या सोडण्यात येत आहेत आणि कोल्हापुरातून दर 5 मिनिटाला एसटी सेवा आता प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, चैत्र यात्रेसाठी आता प्रशासन कसं सज्ज झालेलं आहे? अमित, आपल्याला माहित आहे की चैत्र यात्रेला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते ज्योतिबा दर्शनासाठी येत असतात। लाखोंच्या संख्येत खरं तर हे सगळे भाविक येत असतात। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ज्योतिबा डोंगरावरती भाविकांच्या अक्षरशः रीघ लागल्याचं पाहायला मिळते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती चैत्र यात्रेसाठी आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। उद्या पहाटे पासूनच 79 तास हे मंदिर जे आहे ते एक सारखं जे आहे ते दर्शनासाठी खुलं असणार आहे। खरं तर ज्योतिबाचं दर्शन जे आहे ते लांबून आलेल्या भाविकांना मिळावं यासाठी प्रशासनानं हा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे। शिवाय कोल्हापुरातून ज्योतिबा डोंगरापर्यंत जाण्यासाठी एसटी विभागाकडून देखील सज्ज तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली। जवळपास 150 जादा बसेस ज्या आहेत त्या देखील सोडण्यात आल्याचं पाहायला मिळते। उद्या पहाटेपासून खरं तर हे महत्वाचं गोष्ट आहे की उद्या पहाटेपासून 24 एप्रिल रोजी रात्री 11 पर्यंत सलग 79 तास जे आहे ते मंदिर दर्शनासाठी खुलं असणार आहे। 23 एप्रिल रोजी चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रशासन जे आहे ते भाविकांना विना अडथळा दर्शन जे आहे ते घेता यावं यासाठीच ही तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच अनेकांना आता 23 एप्रिलची चैत्र यात्रेची उत्सुकता लागून राहिलेली आहे। अमित, निश्चित शेखर, त्यामुळे प्रशासनाची मोठी तयारी बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।